आमची पण बैठक उद्धवजींच्या बरोबर परवाला झाली. आम्ही आणि उद्धवजी बसलो होतो. मी, बाळासाहेब थोरात आणि अमीन पटेल, आमचे ते विधानसभेतील उपनेते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून बाळासाहेब आले. आम्ही सगळ्यांनी मिळून उद्धवजींशी भेटलो. त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांशी भेटलो, सभापती आणि आमचे विधानसभेचे स्पीकर, या सगळ्यांशी आमची भेट झाली. आमचा विषय पहिला होता की विधान परिषदेची रिक्त जागा जी झाली ती भरण्यात यावी, हा मागचा उद्देश होता. त्यानंतर ओघानेच राजकीय चर्चा झाली आणि या चर्चेमध्ये स्पष्टपणे असं ठरलं गेलं की आघाडीच्या संदर्भात पुढचं काय ठरवायचं. तर आमचे अध्यक्ष हे जरा मुलीकडे बाहेर देशात गेलेत, ते 2-4 दिवसात येतील आणि उद्धवजी बरोबर झालेल्या चर्चेमध्ये राज ठाकरेजी सोबत येत असतील तर काँग्रेस पक्षाची भूमिका काय यावर ज्या प्रसारमाध्यमात चर्चा सुरू आहे त्यावर चर्चा झाली. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही 2 भाऊ एकत्र येत आहेत त्याचा नक्की आम्हाला आनंद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये, लोकल बॉडीज इलेक्शनमध्ये एकत्र येण्याच्या पूर्वी आम्हाला आमच्या स्थानिक नेते आहेत. मुंबई हा एक वेगळा प्रदेश म्हणून आम्ही मानतो, त्याचे काँग्रेसचे अध्यक्ष वेगळे आहेत, तिथली लिडरशिप आहे आमची, आमदार आहेत, नेते आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करायची आणि त्याबरोबरच आम्हाला दिल्लीशी, हायकमांडशी बोलावं लागेल. आम्ही ते बोलून आघाडीबाबतची आमची भूमिका चर्चा करून आपल्यापर्यंत पोहोचवू, अशी आमची चर्चा झालेली आहे. दोघं भाऊ एकत्र येऊन आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवतील अशी चिन्ह दिसत आहेत. हे दोघं भाऊ महाविकास आघाडीसोबत येतील असं वाटतंय तुम्हाला? ऐसा है, दुश्मन का दुश्मन हमारा दोस्त, ही आमची भूमिका आहे. सध्या राज्य उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तीविरुद्ध लढा द्यायचा आहे. देश उद्ध्वस्त करणाऱ्या शक्तीविरुद्ध आम्ही लढतो आहोत आणि त्यावेळेस जी भूमिका या शक्ती नष्ट करण्यासाठी बळ मिळणाऱ्या ज्या काही निवडणुका आहेत त्याची सुरुवात आहे, त्या ठिकाणी आपली सगळ्यांची भूमिका एक पॉझिटिव्ह असावी असा एक सूर आमच्यात आहे. आमच्या अनेक लोकांचं असंही काही मत आहे की त्यामध्ये मुंबईपुरता विचार करायचा असेल तर निवडणुकीच्या संदर्भात आम्हाला चर्चा करून आम्हाला वेगळा निर्णय घेण्यासाठी आम्हाला मुभा द्यावी, आम्हाला वेळ द्यावा, अशी भूमिका काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांची आहे. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की 2 भाऊ एकत्र आलेत मराठीच्या मुद्द्यावर. आता निवडणुकीच्या मुद्द्यावर जर एकत्र भेटत असतील तर त्यांचं ठरू द्या, मग आम्ही आमची भूमिका जाहीर करू. आज तरी आम्हाला सांगता येणार नाही, कारण राष्ट्रीय पक्ष आमचा आहे, ते प्रादेशिक पक्ष आहे. राष्ट्रीय पक्षाची आयडिओलॉजी, त्यांचे विचार हे वेगळे असतात. तरी पण आम्ही हिंदुत्वाचा विचार असताना, बघा, उद्धवजींचे विचार हिंदुत्ववादी आहेत, हिंदुत्ववादी वाईट नाही. हे जे काही सनातन वगैरे वगैरे म्हणतात, हा जरा वेगळा विषय आहे. त्यामुळे आम्ही सत्तेमध्ये राहिलो सगळे मिळून 2 वर्ष, 2.25 वर्ष, 2.5 वर्ष सरकार चालवली आम्ही. आणि आता तर स्थानिक निवडणुका आहेत आणि 2 भाऊ एकत्र येऊन बळकटीनं, ताकदीनं, मजबूतीनं या शक्तीविरोधात लढण्यास तयार असतील तर आम्ही सकारात्मक आहोत, एवढीच आमची भूमिका आहे. उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये काही मतदान म्हटलं गेलं नाही, काय देवेंद्र फडणवीस म्हणतात की मतं फोडू असं म्हणणाऱ्याला स्वतःची मतं पण राखता आली नाही. असं आहे, मतं फोडू कोण म्हटले होते? आता सध्या मतं फोडण्यामध्ये सर्व डिग्र्या प्राप्त सरकार सत्तेमध्ये आहे.
म्हणजे आणि त्याच्यात मास्टरी आहे. मतं फोडण्यात, आमदार फोडण्यात, नेते फोडण्यामध्ये ज्यांना PhD प्राप्त आहे अशा ठिकाणी आमचा निभाव कुठे लागणार आहे. त्यामुळं आम्ही असं कधीच म्हणालो नाही. राहिला ही निवडणूक देश पातळीवरची होती. पूर्वीच जगन रेड्डींनी आपली भूमिका NDAला समर्थन देऊन मोकळी केली होती. आणि ज्या दोन पक्षांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या, BRS आणि बिजू पटनायक, तेलंगणा आणि ओडिसा, हे तटस्थ असल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. जर इथे काही गोष्टी घडल्या असत्या तर मात्र ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असती. आणि सत्ता त्यांनी स्थापन केलेली आहे, पंतप्रधान त्यांचे आहेत, मेजॉरिटी त्यांची आहे, परंतु या लोकांची भूमिका ही काही शेवटपर्यंत आम्हाला क्लिअर दिसली नाही. राहिला मतं फुटण्याचा विषय, 10-12 मतं, 13 मतं अशी काही म्हटली जातात, तर त्यावर 25-30 पक्षामध्ये ज्यावेळेस एखाद्या पक्षाचा विजय एखाद्या पक्षाच्या बाजूला झुकला जातो, त्यावेळेस अनेकांचे संबंध मग उफाळून येतात आणि त्यातून काही गोष्टी घडल्या असतील असं मला वाटतं. परंतु एक आहे की महाराष्ट्रातून एकही मत फुटलेला नाही यावर आमचा विश्वास आहे. पैसे वाटप झाले, तुम्ही म्हणताय पैशाचा वापर झाला असावा. नक्कीच पैशाचा वापर झाला असावा. मी आता पुरावे म्हणून काही माझ्याकडे नाही आहेत. उद्या पुरावे मागतील, कारण असल्या व्यवहाराला पुरावा कुठून देणार आपण. परंतु सत्ता ही आजकाल सर्वोच्च लोकांना वाटायला लागली आहे. सत्तेशिवाय राहू शकत नाही. आणि ही सवय पुण्यातून फार मोठी रुजलेली आहे की आमचा जन्मच सत्तेसाठी आणि आमचा शेवट सुद्धा सत्तेत असावा. त्यामुळे सत्तेतून पैसेतून सत्ता ही पुण्यातून सुरुवात झाली असं म्हणणं आहे तुमचं. हो, सत्तेशिवाय राहूच शकत नाही हे सुद्धा हे पुण्याने सिद्ध केलेलं आहे. आणि मी सांगण्याची गरज नाही, महाराष्ट्र ओळखतो आहे. आणि तीच आता चव आणि हा जो राजकारणाचा आणि सत्यानाश झाला आहे, आयडियोलॉजीचा विषय नाही, वैचारिक व्यासपीठ राहिला नाही, वैचारिक दृष्टिकोन राहिला नाही, आणि विशेष म्हणजे जनतेच्या हिताचा भल्याचाही विषय नाही. अशा स्थितीत 10-12 मतं इकडे तिकडे झालीत, सत्ताधारीच्या बाजूने झुकली, तर महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातून आहेत. इंडिया आघाडीबरोबर मला वाटतं की 18 की 22 की काहीतरी 24 काही पक्ष आहेत. त्यातून नेमका कुठे काय माशी शिंकली याचं विश्लेषण सध्या तरी आम्हाला करता येणार नाही. पण त्यावर नक्की मात्र चर्चा व्हावी आणि कोण घटक पक्षातील काही गडबड झाली का आणि भविष्यातील त्या भूमिकेविषयी चर्चा झाली पाहिजेत, ही आमचा प्रयत्न राहील. आता पंकजा मुंडे असं म्हणतायत की जे कुणबीचे प्रमाणपत्र जे वाटप झाली त्याची श्वेतपत्रिका काढावी. GRच्या संदर्भात आता वाटप कुणबीचे प्रमाणपत्र वाटपायला सुरुवात झाली. श्वेतपत्रिका तर काढलीच पाहिजे, कारण त्यामध्ये त्यांच्या मताशी मी सहमत आहे. बघा, ओरिजिनल कुणबी याला आमचा अजिबात विरोध नाही. ज्यांच्या स्पष्ट नोंदी आहेत कुणबी म्हणून त्यांना दिलं तर आमचा अजिबात विरोध नाही. आम्ही सगळे सोयऱ्याचा अर्थ आपण पितृपक्ष बघतो. वडिलांचं वंशावळ पाहून कुठलंही प्रमाणपत्र दिलं जातात. आईच्या प्रमाणपत्राला किंवा याला वारसानाला काही संबंध नसतो. आता हे सगळं असताना हा जो GR काढला गेला, पूर्वी पात्र म्हणून GR होता. मग मनोज जरांगेंनी त्यावर
त्याला ते पटलं नाही, त्याने तो बदलायला लावला आणि पात्र हा शब्द वगळायला लावला. आता पात्र वगळला आणि गावगाड्यावर जर तो अधिकार दिला, त्याचं कोण प्रमाणपत्र आणि एफिडेव्हिट वगैरे करायसाठी जो अधिकार, एफिडेव्हिटलाच ग्राह्य मानायचं. म्हणजे मी एखादा 500 रुपयाच्या स्टॅम्पवर एफिडेव्हिट करून दिला की मी अमुक समाजाचा आहे, तर ते ग्राह्य धरावं. आणि हे पुरावे तपासण्याचे अधिकार तलाठी काय तपासू शकेल, ग्रामसेवक काय तपासू शकेल, गाव पातळीवरचा कुठला कर्मचारी हे पुरावे पाहू शकेल, त्याची पात्रता आहे का? आणि तो मग प्रेशरमध्येच येईल. एखाद्याला म्हणलं तुला हाणतो म्हणलं तरी तो काढून देईल. प्रचंड यातून पैशाचा वापर करूनही अनेक गैरफायदा घेतील. 2-4 लाख रुपये दिले की कोणी देऊन टाकतील. आज जी प्रक्रिया आहे आदिवासीसाठी, शेड्यूल कास्टसाठी, ही अत्यंत जाचक आहे. प्रमाणपत्र मिळवण्याची आणि व्हॅलिडिटी मिळवण्याची इतकी सोपी करून टाकली की आता रस्त्यावर भाजीपाला मिळतो तशा पद्धतीचं हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी व्यवस्था केली गेली. म्हणून आम्ही यांना विरोध केलेला आहे. आणि हा JR वाचल्यानंतर आम्ही अनेक नेते मंडळीशी चर्चा केली. मुंबईत बैठक झाली, नागपुरात बैठक झाली आणि भुजबळ साहेबांनी जी भूमिका मांडली सुरुवातीला, आणि आम्ही अभ्यास केल्यानंतर यामध्ये ओबीसीचं नुकसान होणार आहे. मुख्यमंत्री म्हणतात की यात कोणाचे ओबीसीचं नुकसान होऊ देणार नाही. म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळेल, ओबीसीचंही नुकसान होणार नाही. तर आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही एक सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक बोलवा आणि दाखवा, आम्हाला सांगा, समाधान करा की यातून कसं नुकसान होत नाही. आम्ही आमची बाजू मांडू. परंतु आता ते काल आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मी बाळासाहेब होतो आणि आम्ही सुद्धा त्यांना वेगळ्या विषयाला भेटलो, पण ओघानं हा विषय पण आम्ही चर्चेला आणला आणि मुख्यमंत्री महोदयांनी ते मान्य केलं की आम्ही लवकरच एक मर्यादित सगळ्या पक्षातील ओबीसी नेत्यांची बैठक बोलवतो म्हणून. ती बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट होईल. पण आज तरी या JR-मुळे ओबीसीचं प्रचंड नुकसान होणार आहे. मुळात आज हैदराबाद गॅजेटेडचा विषय काढला गेला आणि तो लागू करावा म्हटलं. त्यात काय लागू करणार, कुठला एव्हिडन्स मिळणार? 9 लाख गॅजेटेअरनुसार ओबीसी आहे त्यावेळेस म्हटलं होतं आणि 22 लाख मराठवाड्यामध्ये मराठा दाखवला होता. पण त्यात आडनावाचा उल्लेख नाही, नावाचा उल्लेख नाही. तर मग हे कशाच्या भरोशावर 9 लाख शोधतील, कशाच्या भरोशावर 22 लाख मराठा शोधतील? हे वेग लिहिलेलं आहे. आणि अशा स्थितीत ते लागू करा म्हणून जर सरकार घाबरून, पळ काढून किंवा चुकून हे काम करत असेल तर मात्र सरकारनेच याचा खुलासा केला पाहिजे. आम्ही मात्र ओबीसीची लढाई पूर्ण ताकदीनं लढण्यासाठी तयारी केलेली आहे. परवाला आमची बैठक मुंबईत, नागपुरात आहे. पहिला मोर्चा आम्ही नागपुरात काढतो आहोत, दुसरा मोर्चा संभाजीनगरमध्ये काढतो आहोत, पुण्यात पण निघणार आहे, पश्चिम महाराष्ट्रातही काढणार. आमचे सगळ्या लोकांना, कार्यकर्ते, नेते कामाला लागले आहेत आणि आमची शक्ती आम्ही दाखवू आणि आम्ही दुसरी लढाई न्यायालयात पण लढू. उद्या परवाला आमची याचिका दाखल होईल, त्याचं सगळं पिटिशन आमची तयार झाली आहे आणि न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे की सत्य काय आहे ते न्याय व्यवस्थेकडून आम्हाला न्याय मिळेल. मग जरांगेचा हट्ट पुरवलाय का सरकारने? असं हे मी नेहमी म्हणत असतो, सरकार दोनही समाजाला खेळवत आहे. आणि आज एक नवीनच वाद तयार झाला. हैदराबाद गॅजेटियर्सनुसार बंजारा समाज म्हणतो की आम्हाला एसटी मध्ये घ्या. आता लागू करणार, घ्या निर्णय, दम असेल तर. धनगर समाजाची देखील तीच मागणी. आणि धनगर समाजाची सुद्धा तीच मागणी आहे, बंजारा समाजाची सुद्धा तीच मागणी आहे. मग हे सगळ्या मागण्या पूर्ण करणार आहे का सरकार? मग आता काय सगळ्यांनी मुंबईत येऊन बसायचं जरांगे पाटलासारखं? लाखो लोक घेऊन यायचे. गरीब माणूस आहे, एक वेळच्या खाण्याची सोय नाही आणि मेहनत करून घाम गाळतो आणि कसं तरी आपली चूल पेटून पोट भरतो. असा हा 254 जातीतला समाज आहे.
हा प्रस्थापित नाही आहे. विस्थापित समाजाला आणि 354 जातींना एकत्र आणून लढाई लढणं इतकं सोपं नव्हतं. एक जातीची लढाई सहज सोपी असते. पण मला तिकडे अनेक नेत्यांचा आत्ता फोन आले, बोलणं झालं, चर्चा आहे. नारायण राणे म्हणतात की आम्हाला मराठ्यांना आम्हाला ओबीसीची गरज नाही. कदम म्हणतात रामदास भाई आम्हाला नको आहे. आणि आमचाही विरोध नाही कुणबी जातीला, पण तुम्ही जबरदस्तीनं त्याचा प्रमाणपत्र हे गोंधळ घालून नियमबाह्यपणे दबावापोटी आणि बोगस हे कुठलेही प्रमाणपत्र वाटले जाऊ नये. आणि खरं आहे की पंकजाताई म्हणतात त्याप्रमाणे याची एक श्वेतपत्रिका काढली पाहिजे, ही आमची मागणी आहे. विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद काँग्रेसकडे येणार आहे अशा प्रकारची माहिती भास्कर जाधवांनी दिली. काय कसं ठरलंय कसं आहे? विधान परिषदेच्या संदर्भात आमचं बहुमत आहे. म्हणूनच आम्ही भेटलो, सभापतींना भेटलो, शिंदे साहेबांना, राम शिंदेजी, अध्यक्ष महोदयांना भेटलो, राहुल नार्वेकरजींना, सीएम साहेबांना भेटलो, उद्धव ठाकरे साहेबांना भेटलो आम्ही, मी बाळासाहेबांना. आणि आमचं बहुमत असल्यामुळे ते आमच्याकडे द्यावं अशी आम्ही मागणी केलेली आहे. विधानसभेत काय असेल? आता ते विधानसभेत मग काय असेल तर त्यांचं म्हणणं असं आहे की दोनही एकत्र तुम्ही ठरवून आमच्याकडे नाव द्या. ठाकरेंच्या शिवसेनेला विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद द्यायचं असं काय ठरलंय? नाही, आता असं आहे की आम्ही विधान परिषदेचं मागितलं आहे, तिथे आमचं बहुमत आहे. खाली विधानसभेला शिवसेनेचं बहुमत आहे. त्यामुळे आम्ही कुठल्या अधिकारात तिकडे आम्ही हस्तक्षेप करणार. आम्ही फक्त विधान परिषदेवर आमची मागणी आम्ही ठेवलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची तब्येत बिघडल्याचं कळतंय. सगळे दौरे रद्द केले त्यांनी. कुर्बतलं मरून प्रकरण झालं. आता तुम्ही खरं म्हणजे दोन गोष्टी आपण लक्षात घ्या. मी कोणाचं समर्थन करत नाही आणि कोणाचाही विरोधही नाही. बघा, ठीक आहे, तो मूर्खपणा केला, तो काय त्याचं नाव, तो आमदार पत्र लिहितो प्राईम मिनिस्टरला आणि त्या बाईची कंप्लेंट करतो, मिटकरी. हे असं काही योग्य नाही. नंतर त्यांनी तो घुमजाव पण केलेला माझी माहिती आहे. पण एक आहे की कुठलाही कार्यकर्ता मुळात त्याच्याशी जाताना ते मुरुम जे लागत होतं ते रोडसाठी लागत होतं. आणि आजकाल सांगतो तुम्हाला की रॉयल्टीने मुरुम उचललं पाहिजेत वगैरे वगैरे. ते एखाद्या सार्वजनिक कामासाठी जर त्याचा वापर होत असेल तर एवढं कोणतं महसूल अधिकारी असताना पोलीस अधिकाऱ्यांनी जाण्याची गरज होती? बरं, गेलेच. जर उपमुख्यमंत्री बोलताय तर गेरे याला व्हायरल कर, याचा व्हिडिओ कर, हे म्हणणं पण गैर आहे ना. आम्ही त्या अधिकाऱ्यांनी त्याचा व्हिडिओ काढायला लावला, व्हायरल करायचं नाही लावलं, त्याचा ते व्हिडिओ काढायला लावला त्या अधिकाऱ्यांनी. शूटिंग कोण केलंय? त्यांनीच केला. तर उपमुख्यमंत्र्यांचं हे आहे अशा पद्धतीनं शूट करणं. हे बघा, उद्या आम्ही आमदार म्हणून आमच्या एका कार्यकर्त्यांच्याकडे तो ट्रॅक्टर चालवतो, मुरमाचं घेऊन जातो, कोणाला तरी घराचं काम असतं, घरकुलाचं काम. आम्ही म्हणतो अरे घरकुलाचं काम आहे किंवा मंदिराचं काम आहे, जरा बघ, जरा सोडून देत, जाऊ देत, सार्वजनिक काम आहे म्हणजे काय व्हायरल करणार काय? आपल्याही मर्यादा सगळ्यांनी केल्या पाहिजेत. मी असं म्हणत नाही की त्या अधिकाऱ्यांची चूक आहे. आता दादांचा स्वभाव अजित पवारांची पाठराखण केली जाते तुमच्या? पाठराखण म्हणून नाही, पण प्रशासन सुद्धा आता यांच्या वरचढ झालेलं आहे. हे एकावर एक चोरास सव्वास काय म्हणते, शेरास चोर नाही हो, चुकीचं वापरू नका तुम्ही, नाही तर काहीतरी म्हणाल ते शेरास सव्वा शेर. आता हे अधिकारी आणि प्रशासन हे सगळेच आता निर्डावले झालेले आहेत. शासनाचे मंत्री असो ते निर्डावले आहेत आणि तुमचे अधिकारी पण निर्डावले आहेत. त्यामुळं मुक्त संचार सुरू आहे आणि मुक्तपणे
एखाद्या कंट्रोलमध्ये नसलेलं जनावर शेत फस्त करत निघतो, असा तो सगळा प्रकार राज्यात सुरू आहे. त्यात कोणीही अपवाद नाहीत असं माझं मत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.